पाचकोंडी वाडर आढळराव राहणार हे काय चिंचोड चोले. मग आता निवडणूक लागली, उमेदवार आले होते का तुमच्यापर्यंत? मग गाड्या फिरलेले सगळ्या. आता तुमच्या नजरेसमोर रोज गाड्या येतात. हां कोण कोण उमेदवार आले होते तुमच्यापर्यंत? ती हुलेबाई होती, नारोडीची पवळी आली, बरेच गाड्या आल्या त्या शिवसेना राष्ट्रवादी. आणि इथे लांडवडीचे सरपंच अंकुश लांडे पण उभे आहेत. ते मशाले आहेत, ते ना आले इकडे. देवीदास दरेकर यांच्या पत्नी सुवर्ण दरेकर पण उभे ती एकदा चालती. आहेत. मग आता चिंचोलीकरांचं काय ठरले? हा आपलं गड्याळ, दुसरं काय. घड्याळच का? बाकीच्या उमेदवारांना का संधी नाही द्यायची? आपलं गड्याळचं काम आहे तसं. काय काय कामं आहेत? हे काय रस्ते बिस्ते त्यांनीच केले. ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेत का जिल्हा परिषदेमधून झाले का आमदारांच्या माध्यमातून झाले? ग्रामपंचायत मध्ये बरं. मग आता निधी वगैरे येतो का गावला बऱ्यापैकी? येतो. काही कामं राहिलीत का? नाही काय नाही, सगळी चढलंच भेटत सगळं. मग आता कामच नाही राहिली, मग मतदान करसाल का तुम्ही? हा मग म्हणतात ना काय बिन मग तो हक्क आहे आमचा. बरं. मग आता काय कोणाला मतदान करणार? राष्ट्रवादीला फक्त? बरं. आणि बाकीच्यांनी? हे काय बरं, चालतं. धन्यवाद. आता काय नाव आपलं? माझं नाव राजेंद्र रामदास आढळराव. आढळराव. हां. आता चिंचोली गावकर सगळे फिरल्याच्या नंतर म्हणतात आमचे ठरले. काय ठरले? आता गावामध्ये असं ठरवलं आहे की ज्यांची कामं आहेत त्यांनाच मतदान करायचं. मंगलताई नवनाथ हुले आणि पवळे. बरं. आणि साहेबांच्या माध्यमातून पण कामं झालेत. शिवाजीदादा आढळराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील. कारण गावामध्ये रस्ते वगैरे नव्हते, पाण्याची सोय नव्हती. तर ही सर्व आता माध्यमातून साहेबांच्या आणि वळसे पाटलांच्या माध्यमातून झालेली आहे. आता एवढी कामं तुम्ही झाले बांधतात चिंचोली गावामध्ये सगळीकडे जायला मग का विविध आढळरावांच्या माध्यमातून, दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून कामं आली. एवढी सगळी कामं असताना विधानसभेला त्यांचं मत इतकं का घटलं? ते एवढ्या कमी मताने का निवडून आले? लोकांमध्ये एवढी नाराजी का पाहायला मिळाली त्यांच्याबद्दल? ते कसं आहे, लोकांचा विषय असतो तो. आता हा विषय वेगळा आहे, बरोबर. आता ज्यांची कामं आहेत, साहेबांची कामं आहेत, वळसे पाटलांचे त्यांचे 1.5 2 कोटीचे निधी आहेत गावाला. आमदारकीच्या निधीतून असू द्या, खासदारकीच्या किंवा ग्रामपंचायत समितीच्या असू द्या किंवा जिल्हा सगळा निधी साहेबांनी आणि गावचे जे आमचे आहेत सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्या माध्यमातून त्यांनी निधी आणून गावाचा हा विकास केलेला आहे. एकंदरीत आता तुमचं जे चिंचोली गाव आहे ते आढळराव पाटलांच्या शब्द पुढे जात नाही. कालच आढळराव दादांनी बोलता बोलले की देवीदास दरेकरला मी संधी देऊन चूक केली. मग दादांनी म्हणतात की मी चूक केली, मग तुम्ही त्यांना निवडून देऊन चूक केली होती का त्यांनी? नाही, असं नाही. आता माणूस चुकतो. आता संधी दिली तर लोकांचं कसं असतं, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. माणूस बदलत राहतो, बरोबर. आता दादांनी संधी दिली ती त्यांची चुकी नव्हती, पण तो माणूस बदलला तो विषय राहत नाही तिथं, बरोबर. आता साहेब जसे सांगतील किंवा वळसे पाटील जसे सांगतील त्यांच्या माध्यमातून कामं आहेत गावामध्ये, लांडेवाडी चिंचोडीमध्ये. तर मतदान आम्ही घड्याळ म्हणजे मंगलताई हुले आणि पवळे. विरोधी पक्षातले लोक म्हणतात की दादांबद्दल नाराजी, दादांचं कोण ऐकणार नाही. मग ह्याच्याकडे विरोध्यांकडे तुम्हाला उत्तर काय असेल की बाबा दादांचे शब्द किती चालतो? दादांचा इथं लांडेवाडी चिंचोडीमध्ये 100% शब्द चालतो आणि जवळजवळ 90-95% लांडेवाडी चिंचोडीमध्ये मंगलताई आणि पवळे यांनाच मतदान होईल. किती टक्के होईल साधारणतः? 90-95%. धन्यवाद. इथून आता त्यांना लास्ट टाईम लीड नव्हतं भेटलं, यावेळेस 100% लीड भेटणार लांडेवाडी चिंचोडीमध्ये. तेच ह्या भागामध्ये शिवसेनेला चांगल्या प्रकारे गेलं, लास्ट टाइम लीड मिळालं होतं. मग आता हा बदल जो झाला आहे तो कशामुळे झाला? विधानसभेमुळे झाला आहे का? नाही, हा गावचा जो विकास केला ना त्यामुळं हा बदल झाला. पहिला पण होता, आता पण करतात ते. आता इथं आमच्या इथं समोरच आता हे वडाचं झाड होतं, हे पडलं आहे. इथं आता आम्ही यांची हे निवडणूक झाल्यानंतर साहेबांक जाऊन इथं शिवस्मारक उभारणार आहे गावामध्ये. तो पण एक मुद्दा मांडणार आहे आम्ही. साहेब मंगलताई हुले, पवळे साहेब यांच्या याच्यातून, या माध्यमातून हे काम आम्ही सर्व गाव जाऊन हे करून घेणार. तुम्हाला वाटतं तुमचा हा जो प्रश्न यांच्या मार्फत मार्गी लागेल? 100%. मग आत्तापर्यंत जे काही तुमच्या भागात जी गाडी अडचणी होते ते कोणत्या माध्यमातून मार्गी लागलं? सर्व दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायत सदस्य. आता एवढी कामं आहेत तर मग येणार निवडणुकीत त्याचा फायदा राहील का? हे निवडणुकीपुरतंच नाही, राहील? नेहमीच फायदा राहील साहेबांमुळं, या वळसे पाटलांमुळं. कारण त्या गावामध्ये त्यांची कामं आहेत आणि जी आता कामं मार्गी जी लागली आहेत ती तिथं झालेली आहेत. आता जी मार्गी लावायची आहेत ते एक काम आम्ही मांडणार आहोत.